जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. नमस्कार मित्रांनो. मागील भागात आपण बघितले सईबाईंची तब्येत खालावली म्हणून राजे वापस राजगडी आले होते. राजांना पाहून सईबाईंची तब्येत जरा बरी वाटू लागली, परंतु पुन्हा अचानक त्या घाबऱ्या झाल्या आणि राजांच्यावर शंभूबाळांची जिम्मेदारी टाकून त्या हसत मुखाने स्वर्गवासी झाल्या. आता बघूयात पुढे. रात्र चढत होती. महालात हजारी समई तेवत होती. झोप येत नव्हती. राजे बेचैन होऊन उठले आणि सज्जात गेले. गार वाऱ्याच्या स्पर्शाने त्यांना जरा बरे वाटले. सज्जाच्या सुरुदार नक्षी खांबावर उजवा हात ठेवून राजे उभे होते. अगणित नक्षत्रांनी आकाश नटले होते. राजांच्या मनात विचार आला, आकाशात करोडो नक्षत्रे असून देखील एका चंद्राची बरोबरी करू शकत नाहीत ना. गार वाऱ्याची झुळूक राजांच्या अंगावरून गेली. समईच्या वाती थरथरल्या. राजे निश्चलपणे उभे राहून आकाश निरखित होते. अचानक ते भानावर आले. राजांचे तीक्ष्ण कान ऐकत होते. मागे महालात पडद्यांची सळसळ झाली. रुजाम्याच्या गालिच्या वर पडणाऱ्या पावलांच्या सपळाबरोबर साखळ्यांचा नाजूक परिचित आवाज आला. साऱ्या अंगावर थरारून काटा उभा राहिला. राजे एकदम वळले. महालात कोणी नव्हते. महाल मोकळा होता. वाऱ्यावर पडदे हेलकावे खात होते. समईच्या वाती थरथरत होत्या. कुणाचा आवाज नव्हता. भासच तो. दीर्घ निश्वास सोडून राजे परत आकाश निरखू लागले. उजवा हात सज्जाच्या रेखीव खांबावर ठेवला होता. डावा हात केसांवरून फिरत होता. हात अचानक थांबला. कान परत तीक्ष्ण बनले. पुन्हा तोच आवाज, तीच पडद्यांची सळसळ, तोच पदन्यांस. काही शंका नव्हती. राजांचा कंठ उभ्या जागी भरून आला. डोळे पाणावले. मागे न पाहता राजे भरल्या कंठाने म्हणाले, सई, तुझा आमच्या शब्दांवर विश्वास बसत नाही ना. शंभूबाळांची चिंता वाटते. नको सई, तुम्हाला संसारात गुंतवू शकलो नाही. आम्ही तुम्हाला संसारात गुंतवू शकलो नाही. आशेत तरी कशाला गुंततेस? आम्ही वचनबद्ध आहोत सई. निदान तू तरी आमच्यावर अविश्वास दाखवू नको. वारा थांबला. पडद्यांची सळसळ थांबली. नुपुरांचा आवाज थांबला. पण भयान शांतता पसरली आणि दुःखावेग न आवरून राजांनी खांबावर मस्तक ठेवले. राजे उद्गारले, सई, तू जाऊन शंभू पोरका झाला नाही. आम्ही पोरके झालो. सई, आम्ही